नमस्कार. स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट ए टू झेड पॉडकास्टच्या पुण्याचे नाटक कॉलेजच्या आजच्या सेगमेंटमध्ये मी अभिषेक रत्नपारखे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नाटक आणि पुणे म्हटल्यानंतर एक नाव जे गेले 130-140 वर्ष डोळ्यासमोर येतं, ज्याशिवाय पुणे आणि पुण्याचं नाटक हे अपूर्ण आहे. पुण्याचा आणि पुण्याच्या नाटकाचा श्वास एक अविभाज्य भाग असलेली गोष्ट म्हणजे भरतनाट्य संशोधन मंदिर, भरतनाट्य संशोधन मंडळ, अर्थात आपल्या सगळ्यांचं आवडतं भरत. आज आपण भरतनाट्य संशोधन मंडळावरच बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भरतनाट्य संशोधन मंडळाचे विश्वस्त रवींद्र खरे सर. सर, तुमचं स्वयंभू स्टुडिओजमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. भरतनाट्य संशोधन मंडळाची सुरुवात, उद्दिष्ट काय होती ज्यावेळेस हे सुरू झालं होतं? 1894 स्थापना आहे भरतनाट्याची. बापरे. हा, आणि त्यावेळी कसं होतं की त्यावेळी नाटक हा धंदा हा गौण होता किंवा खालच्या दर्जाचा मानला जात होता. चांगल्या सुशिक्षित अशा घरातली माणसं, मुलं किंवा स्त्रिया त्यात कामं करत नव्हते. आणि म्हणून त्या काळामध्ये काही पुण्यातल्या सुशिक्षित मंडळींनी असं ठरवलं की आपण पण नाटक करूया, की काय बिघडलं त्याच्यामध्ये. पण मग आपण त्या व्यवसायामध्ये जायचं नाही, तर हौस म्हणून करायचं. म्हणून माझ्या दृष्टीने ती पहिली हौशी प्रायोगिक रंगभूमी जी काही स्थापन झाली ती 1894च्या विजयादशमीला. दादासाहेब फाटक होते, द ल परांजपे होते, अशी त्या काळातली जी मुलं होती, स्टुडंट्स होती, म्हणजे मॅच्युरिटी आलेली मुलं, स्टुडंट असं ज्यांना म्हणू आपण, यांनी केलं. आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी पहिलं नाव हे ब्रिटिशच नाव दिलं, इंग्लिशच नाव दिलं, कारण इंग्रजांची राजवट होती. त्यामुळे स्टुडंट सोशल क्लब, भरतचं ओरिजिनल. हा, ओरिजिनल नाव स्टुडंट सोशल क्लब. कारण नाटक मंडळी म्हटलं की बघण्याची दृष्टी वेगळी होते ना, त्यामुळे नाटक हा ना शब्द येऊ दिला नाही, पण करायचं नाटकच. बर. त्याच्यातला हेतू होता की करायचं नाटक, पण नाटक म्हणायचं नाही त्याला. अशा याच्यातनं ती हळूहळू सुरुवात झाली. आणि पहिल्यापासूनच टार्गेट होतं की आपण त्यातनं काही मिळवायचं नाहीये, फक्त आनंद मिळवायचा आणि कला सादर करत राहायचं. पण मग सुरुवातीच्या काळात म्हणजे 1894 इंग्रजांचा काळ होता, त्या काळात ही मुलं म्हणजे शिकत असतील किंवा नोकऱ्या करत असतील, जे काही, पण त्यातनं आपण त्याला म्हणतो त्यांना आव्हानं काय होती त्यावेळेला की हे सगळं चालवायचं किंवा हे घेतलं, आता करायला तर घेतलं, पण ही इतकी अविरत पुढे चालत राहिली, त्याच्यावरचं त्यावेळेची गमक काय? पण म्हणजे त्यावेळेचं आव्हान असं होतं की पहिलं घरातल्यांचा विरोध मोडून काढायचा. बरोबर. कारण घरातनं कोणी जाईल, तुमचा मुलगा काय करतो, नाटक करतो, तर अहो त्याचं लग्न नाही ना होणार उद्या, ह्या नाटकी आहे, याला कोण मुलगी देणार. त्यामुळे घरातल्यांना पहिलं आधी शांत करणं हे त्या काळात गरजेचं होतं. पण त्या काळामध्ये दुसरं एक होतं, पुण्यामध्ये लोकमान्य टिळक होते आणि पुण्यामध्ये केसरीचे संपादक असलेली दोन विद्वान मंडळी होती. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, हे नाट्यलेखक म्हणून जगप्रसिद्ध आहेत, आणि नचिम केळकर, त्यांना साहित्य सम्राट म्हणलं जातं. या मंडळींनी यांना प्रोत्साहन खूप दिलं. म्हणजे यांनी यांच्या गुणांचं कौतुक केलं. त्यांनी कसेही प्रयोग केले, म्हणजे सुरुवातीला ते हॅमलेटचं भाषांतर कर वगैरे असे प्रयोग करायचे ते. आणि घरातलेच धोतर, साड्या यांनी सेट वगैरे दोरीनी बांधून अशा पद्धतीने ती नाटकं चालायची त्यांची. तर त्याला हे मंडळी, ही इतकी मोठी मंडळी जाऊन प्रोत्साहन द्यायची. अच्छा. कसंही झालं तरी. त्यामुळे एक त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास हळूहळू येत गेला आणि लवकरच ही मुलं व्यवसायात पडली. म्हणजे दादासाहेब फाटक हे वकील झाले, त्यामुळे एक मोठा मान. द ल परांजपे म्हणजे राजा परांजपेंचे वडील. अच्छा. हा, तर ही मंडळी एकदम या क्षेत्रामध्ये आल्याने एक वजन प्राप्त झालं आणि आमचा मुलगा काहीतरी सोशल वर्क करतोय, सामाजिक कार्य करतोय, असं त्याच्यातनं फील येऊन मग ते हळूहळू सगळीकडे पसरायला लागलं. सुरुवातीला मुली फारशा येत नव्हत्याच, पण 5-7 वर्षाच्या काळामध्ये मुली देखील धाडसानी, म्हणजे 1900 सनच्या आसपास मुली देखील एखाद दुसरी यायला लागली क्लबमध्ये. ही क्रांती होती त्यावेळी, सामाजिक क्रांती होती. आता लोकमान्य टिळकांचा उल्लेख झाला किंवा सामाजिक क्रांतीचं तुम्ही जे म्हणताय, भरतनाट्य मंडळ असेल त्यावेळेस जो सोशल क्लब होता,
यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान दिलंय त्यावेळेच्या? स्वातंत्र्य लढ्यात असं नाही दिलं, पण लोकमान्य टिळकांची दृष्टी काय होती, जिथे माणसं जमतात तिथे टिळक जायचे किंवा माणसं जमवण्यासाठीच ते सुरू करायचे. सुरू करा. म्हणजे शिवजयंती उत्सव असेल किंवा गणेशोत्सव गणेशोत्सव असेल, ही माणसं जमा करण्यासाठी नाटकाच्या इथे माणसं जमतात म्हटल्यावरती त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि पुढे जी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी जी नाटकं लिहिली ती सगळी थेट स्वातंत्र्याच्या दृष्टीने लिहिली गेलेली नसली तरी स्वातंत्र्य पूरक होती. त्याच्यातनं अतिशय सूक्ष्म पद्धतीने स्वातंत्र्य, आपलं स्वत्व, आपली ताकद याबद्दल चर्चा झाली. उदाहरण म्हणजे एकदम आपल्याला 94 वरनं 11 सालापर्यंत जायला लागले. म्हणजे तोपर्यंत त्यांच्या नाटकावर ब्रिटिशांनी बंदी आणली होती, कीचकवध नाटकावर. आपल्याला माहिती हा, बरोबर. ते कारण ब्रिटिशांना असं वाटायचं की त्यातला जो कीचक दाखवलाय हा ब्रिटिशांचा प्रतिनिधी आहे. हा, आणि त्याला मारतात, हा, आणि त्याचा वध केला वध पाहिजे. करतात. हे त्याच्यातनं रूपक येत आहे म्हणून त्याच्यावर बंदी आणली होती. म्हणून मग त्यांनी 5 गद्य नाटकं लिहून झाल्यानंतर 6वं संगीत नाटक लिहिलं, जे 11 साली रंगभूमीवर आलं, मानापमान. हम्म. आता मानापमान या विषयावर आता सिनेमाही आला, पण त्याच्यातलं मूळ कुणाच्या लक्षात येत आहे, लक्षात कोण घेत आहे, तो विषय ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमचेही लोक सरदार हे पूर्वी शूर होते, हम्म. पण ब्रिटिशांनी त्यांना तनखे दिले, त्यांच्या तलवारी म्यान केल्या पैशाने, तनखे देऊन, आणि सगळा व्यापार आपल्या हातामध्ये घेतला, पाठोपाठ राज्यकारभार हातात घेतला, आणि हे आता तनख्याच्या जीवावरच जगतायत. शौर्य नाहीसं झालं पुरुषाचं तर उपयोग काय? आणि म्हणून ती भामिनी म्हणते की धैर्यधर सेनापती आहे तो दरिद्री आहे पैशाने, पण पुरुषाच्या हातात तलवारीनी जी शोभा येते पुरुषाच्या मनगटाला ती खंडीभर दागिन्यांनी खंडीभर येत नाही. दागिन्यांनी येत नाही. हा त्यात संदेश होता की तुम्ही शस्त्र हाती धारण करा, आणि मुलींनाही संदेश होता की जो शस्त्र हातात, ज्याच्या हातात शस्त्र आहे, जो देशासाठी काही करू इच्छितो त्याच्यावर प्रेम करा, त्याच्याबरोबर लग्न करा. क्या बात. हे असे छोटे सूक्ष्म इतकं संदेश vast दिले जातात. vision त्यावेळेला ते होतेच ना, आणि ते केसरीचे संपादक होते कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. भरतनाट्य मॅम, आता तो सोशल सोसायटीवरनं ते भरतनाट्यम मंडळामध्ये, संशोधन मंडळामध्ये कन्वर्ट कसं झालं हे सगळं? तर काही नाही, पहिलं स्टुडंट सोशल क्लब, यांची विद्यार्थी दशा संपल्यावर त्यातला स्टुडंट शब्द त्यांनी काढून गेला. टाकला, आणि सोशल क्लब नाट्य मंडळ इथे पहिल्यांदा नाटक आलं. अच्छा, म्हणजे धाडस आलं की आम्ही नाटक करतो हे करतोय हे सांगायचं सांगता येतं. धाडस आलं त्यावर त्यावेळी की सोशल क्लब नाट्य मंडळ हे त्याच्या वेळी आलं. आणि मग त्यावेळी खूप आले, म्हणजे आता पूर्वी मागच्या जमान्यातल्या इंदू नावेलकर असतील, नंतर मांजरेकर भगिनी असतील, ह्या समाजातल्या सर्व थरातल्या स्त्रिया या आमच्या मंडळामध्ये आल्या. हे आमचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यावेळेच्या पूर्वजांचं, की सर्व सर्व म्हणजे त्याला कुठलंही सुशिक्षित, अशिक्षित, अडाणी, उच्च नीच काही भेदभाव न राहता सर्व स्त्रिया या मंडळामध्ये आल्या. आज आपलं संस्थेचं नाव भरतनाट्य संशोधन मंडळ. या संशोधन शब्दाचा नक्की सांगतो. कुठनं इम्प्लिमेंट? नंतर ज्यावेळी स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात आलं, स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर ब्रिटिश नावाची, इंग्लिश नावाची गरज राहिली नाही. मग नाव कुणाचं द्यायचं, तर नाट्यशास्त्र ज्यांनी लिहिलंय त्या भरत मुनींचं, म्हणून भरतनाट्य मंदिर हे नाव झालं. पण संशोधन मंडळ का, आता आमचा मूळचा हेतू मुळात नाटक करणं किंवा नाटक धंदा करणं हा नव्हता. तर मग नाटकाच्या बाबतीत संशोधन झालं पाहिजे, तर मग संशोधन. मग त्यावेळी नानासाहेब लोकांनी जे नटांकडनं जी काही कागदपत्र मिळतील, जुनी पुस्तकं मिळतील, जुनी हस्तलिखितं मिळतील, हे सगळं संग्रहित करायला सुरुवात केली. आणि हा कुठेही गवगवा नव्हता, कुणालाही ते माहीत नव्हतं, पुलंना माहीत होतं. त्यामुळे त्या काळातही पुलंनी 25,000 देणगी दिली त्या काळात भरतला, आणि ती फक्त लायब्ररीसाठी दिली. भरत चालावं म्हणून नाही, लायब्ररी चालू राहिली पाहिजे म्हणून. आणि त्याच्यातनं आजही, म्हणजे आज आमच्याकडे जवळपास 12 ते 13,000 पुस्तकं आहेत, आणि ही 1800 सालातल्या छापलेल्या पुस्तकांपासून आहेत. हा, काही नटांची मृत्यूपत्र आहेत, आचार्य अत्र्यांचं 13,000 पुस्तकं हो, फक्त नाटकाशी, फक्त नाटक विषय, फक्त, बाकी कुठलाही नाही. कुठलंही नाटक, कलाकार, कलाकारांचं चरित्र असेल, जीवनचरित्र, कलाकारांची भाषणं, हे 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 फक्त त्याच्यावर आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की आता पुणे विद्यापीठ असू दे किंवा संभाजीनगरचं विद्यापीठ असू दे, कोल्हापूरचं विद्यापीठ असू दे, इथनं नाट्यशास्त्रात जे संशोधन करतात, PhD घेतात,
ती मंडळी भरतला येऊन अभ्यास करून जातात. अशी जवळजवळ 33 एक मंडळी आहेत की ज्यांना PhD डॉक्टरेट मिळाली. वा. त्यासाठीचं साहित्य आम्ही उपलब्ध करून देतो. संशोधन म्हणजे आजही कुठलंही नाटकाचे विषय काही आलं की आम्ही ते खरेदी करतो. आता तुम्ही साहित्य म्हणताय, 13,000 पुस्तकांची लायब्ररी आपल्याकडे आहे. भरतनाट्य संशोधन मंडळ नाटकासंदर्भात ज्यांना अभ्यास करायचा आहे किंवा ज्यांना नाटक आयुष्यभरासाठी नाटक करायचं आहे, अशांसाठी कुठल्या पद्धतीची स्कॉलरशिप, काही अनुदानं किंवा त्याबद्दलचं कुठलं काही कार्य करताय का, खरं सांगायचं तर किंवा हा विचार कधी झालाय का? नाही, आता गंमत आहे त्याच्यामध्ये की ही एवढी पुस्तकं मेंटेन करायचा खर्च किती येत असेल याची तुम्ही कल्पना करा. कारण ही 1800 सालापासून छापलेली पॉकेट बुक्स असायची त्या काळात, बरोबर, ती पुस्तकं आहेत त्याच्यामधली. तर आमच्याकडे लायब्ररीची फीस मुळात इतकी कमी आहे की म्हणजे बाहेरच्या मासिक बिसिकांच्या लायब्ररीची सुद्धा कितीतरी पटीने जास्त असते. शिवाय आम्ही त्यांना तिथे जागा उपलब्ध करून देतो. तुम्हाला वाचायला बसायचंय का, वाचायला बसा, आमच्या वेळात या आणि तुम्ही यातलं काहीही काढून वाचत बसा, तिथे अभ्यास करत बसा, टेबल खुर्ची देतो, सगळं देतो त्यांना तिथे. आणि या खेरीज दसऱ्याला जेव्हा आमचा वाढदिवस असतो त्यावेळी आम्ही विविध कॅटेगरीजमध्ये यथाशक्ती आमचे जे काही शिल्लक राहते, श्री शिल्लक, त्याच्यातनं आम्ही मग अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये की कामगारांना म्हणून देतो, ज्या कामगारांची मुलं शिकत असतात त्यांना देतो, चांगली समीक्षा करणाऱ्याला देतो, म्हणजे हे संशोधनाच्या याच्यामध्ये नाट्य समीक्षा, या अशा वेगवेगळ्या कॅटेगरीत देतो. इतकंच नाही तर नाटकाशी संबंध नाही पण समाजामध्ये कोणीतरी चांगलं काम करत आहे त्यांना अजिबात सरकारी अनुदान किंवा काहीच मिळत नाही अशांनाही देतो, की ज्यांना बाहेर ना कुठे मिळत नाहीये पण त्यांचं काम चांगलं आहे अशांनाही देतो. आणि हे आमचं काम 1933 सालापासून चालू आहे. 1903लाही आमच्या पूर्वजांनी नाटकाचे प्रयोग करून त्यावेळी आलेल्या सामाजिक आपत्तीसाठी आर्थिक रक्कम उभी केलेली होती. त्यामुळे आम्ही गुजरात भूकंपाच्या वेळीही आम्ही निधी दिला. आत्ताचा 25 सालच्या 2025च्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना हे झालं, मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं, आम्ही मुख्यमंत्री निधीलाही 50,000 दिले. भरतनाट्य संशोधन मंडळ शासकीय अनुदानित नाही ना? नाही, शासकीय अनुदानित नाही, पण शासनाने वेळोवेळी मदत मात्र नक्की केली. म्हणजे ते किस्सा अगदी सांगण्यासारखे की जयंतराव टिळक जेव्हा पहिल्यांदा सभापती झाले त्यावेळी त्यांना लोकमान्य टिळक, भरत हे सगळा तो काळ माहीत होता 1894 पासूनचा. ते सभापती झाल्यानंतर एक दिवस भरत मध्ये आले चालत, आत्तासारखे लवाजमे बंदूकवाले वगैरे काही नाही, केसरीवाड्यापासून चालत चालत भरत मध्ये आले. काही नाही, गप्पा मारायला आलोय, चहा प्यायला वगैरे. आमचे त्यावेळी बाबूराव विजापुरे, नरुभौली माये ही मंडळी होती त्यावेळी आमची सगळी प्रमुख. आणि जाताना एक पाकिट ठेवून गेले, हे ठेवा संस्थेला म्हणून. तर ह्यांना काय माहिती, कोणालाच माहित नाही. ते गेल्यानंतर लगेच समोर कसं पाकिट उघडायचं, विचारायचं कसं, म्हणून हे झालं. ते गेल्यावर बघितलं तर त्यावेळी त्यांनी सरकारच्या वतीने 1 लाखाचा चेक दिला होता. बापरे. त्यावेळी त्यानंतर रिनोव्हेशनच्या वेळी आम्हाला जेव्हा लागले तेव्हा एकदा मला वाटतं देवेंद्रजींचं सरकार असताना एक 5 लाखाची देणगी आली होती. अजितदादा पवारांनी शब्द दिला होता, त्यांनी जवळजवळ 58,60,000ची देणगी दिली सरकारच्या वतीने, अजितदादा पवारांनी सुद्धा. त्यामुळे सर्वच राजकीय लोकांना या संस्थेचं महत्व माहीत आहे. आणि दुसरं म्हणजे ही प्रॉफिट मेकिंग नाही. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, भरतनाट्य मंदिर, सदाशिव पेठ, एवढी मोठी एस्टॅब्लिशमेंट, एवढं सगळं असताना आमची वर्षाची श्री शिल्लक गेल्या वर्षी 4 लाख सुद्धा शिल्लक राहिली नव्हती. मला त्यावर यायचंय. एक म्हणजे भरत ही वास्तू सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाची झालेली आता. की म्हणजे मध्यंतरी त्या भरतच्या बाहेरचं एक ऐतिहासिक झाड आहे, त्या झाडाबद्दल पण सगळ्यांनी रिव्हील केला की नाही, ते ठेवा, ते राहिलं पाहिजे. भरतची वास्तू ही सगळ्यांना खूप जवळची आहे. ती जागा कोणाची आहे, ही वास्तू उभी कशी झाली? नाही, सांगतो की पूर्वी हे सगळं त्या गुळव्यांच्या हवेलीमध्ये तिकडे चालायचं, म्हणजे श्रीनाथ टॉकीजच्या त्या बाजूला आतमध्ये तिकडे ही संस्थेचं छोटंसं हे चाललं. नंतर काही दिवस तुमच्या विश्रामबाग वाड्यामध्येही काही दिवस
लोकांनी आमच्या काम केलं पूर्वीचे. आणि इथे पूर्वी टेनिस कोर्ट होतं, जिथे आता भरत आहे. बरं. तिथे टेनिस कोर्ट होती. जोशी म्हणून त्याचे मालक होते. आणि ती सगळी जागा भारत इतिहास संशोधन मंडळ वगैरे इतिहास संशोधन मंडळ होतं त्यावेळी. आणि त्याच्या बाजूला ते टेनिस कोर्ट होतं. आणि बाजूला तो कट्टा होता. आता जिथे भरतचं स्टेज आहे ना, तिथे हा. कट्टा होता आणि तिथे एक शाळा भरायची बरं. छोटीशी कुठली तरी. तर तिथे त्या कट्ट्यावरती नाटकं व्हायची आणि सर्कस सारखं हे बांधायचं, खुर्च्या मांडायच्या, सकाळी टेनिस, रात्री नाटक, असं ते चालायचं. मग पुढे संस्थेकडे थोडेफार पैसे जमा झाल्यावरती या विद्यार्थ्यांकडे, मुलांकडे, कारण संस्थेचा पहिल्यापासून एक नियम आहे की संस्थेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कोणत्याही कारणाने मानधन मिळत नाही. म्हणजे ही आत्ता पूर्ण जी आता ट्रस्ट आहे आता जो ट्रस्ट आहे, आम्हाला हे पगारी- कुणालाही जायचे यायचे पैसे, मीटिंगचे, मीटिंग भत्ता बित्ता असलं काहीही नाही. तुम्हाला हाऊस आहे, तुम्हालाच तुमची संस्था चालवायची, तुम्ही या आणि तुम्ही त्यागाने काम करा. याचा अर्थ असा नाही की संस्थेने एखादी काम काढलं आणि तुम्हाला जायला सांगितलं ते त्याचा खर्च संस्था करत नाही, असं नाही. पण तुम्हाला त्यासाठी तुम्ही तो जो दिवस घालवला त्यासाठी पैसे मिळणार नाहीत तुम्हाला, ते तुमचंच काम आहे. अच्छा. अशा पद्धतीने ही संस्था चालली आणि हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळेच ती पुण्याई आज पाठीमागे आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मग त्यानंतर हे जागा घेतली आम्ही. जागा घेतली 14,000 स्क्वेअर फूट, प्रत्यक्षात निघाली 10,000 स्क्वेअर फूट. म्हणजे त्यातही त्यात- 3 बाजूनी मारली गेली ती लोकांनी, आजूबाजूच्या मंडळींनी ती मारली जागा. तरी देखील थिएटर उभं करायचं ठरलं तर पैसे कुठे आहेत? ही 60-65 सालची गोष्ट की आपल्याला चांगलं थिएटर उभं करूया. आणि त्याचा पंच असा मिळाला की त्यावेळी जी थिएटर्स होती किंवा वेगवेगळ्या शाळांमध्ये तात्पुरती थिएटर्स उभी केली जायची शाळांच्या हॉलमध्ये. मे महिन्यात नुमवीतच होतंय, महाराष्ट्र मंडळात होतंय, अशी ती नाट्यगृह व्हायची. भावे स्कूलमध्येही व्हायचं. तर अशी ती नाट्यगृह होती. तर केशवराव दात्यांचा 60वा वाढदिवस झाला तेव्हा त्यांना 6,000ची थैली दिली लोकांनी. त्या काळात मोठी होती ती, 65 साली 6,000 खूप मोठी खूप रक्कम मोठी होती. रक्कम होती. तर केशवराव दाते भरतमध्ये आले आणि म्हणले की हे पैसे मला नकोत, पण आम्हाला हक्काचं एक नाट्यगृह हवंय, तुमच्याकडे जागा आहे, तुम्ही ते बांधा. फार मोठा त्याग आहे, फार मोठा त्याग आहे, पडायला फार मोठा असेल त्याग. की तिथे अजूनही तशीच्या हनुमंताला तशी थैली केशवराव आणून दिली दात्यांचं नाव वगैरे की दिलंय. की आम्हाला आहे ना, त्यांच्या पत्नीचे फोटो आहेत वर हो, लावलेले. पण म्हणजे असा हे आता हो. पहिल्यांदा मला वाटतं समोर येतंय की हो. की त्यांनी असं ती काहीतरी थैली एवढं आणून त्यांनी दिली, दिलंय. थैली आणून दिली आणि म्हणले हे करा. आता ही जबाबदारी आली, हे बी पेरलं त्यांनी. पण थिएटर बांधायचा तर खर्च त्या काळात 10-15 लाख रुपये होता. तो कुठं आणायचा? गंमत म्हणजे गल्लीतले लोक आणि नाट्य रसिकांनी सांगितलं आम्ही बँकेत ठेवतो ते पैसे आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही तेवढंच व्याज आम्हाला द्या बँके इतकं, पण थिएटर उभं करा. गल्लीतल्या लोकांनी पैसे दिलेले आहेत आम्हाला. आम्ही किती वर्ष, म्हणजे भवानी मंदिर, माताचं मंदिर आहे ना भवानी हा पेठेमधलं, हा हा हा. त्याचे मेढेकर कुटुंबीय तर म्हटले तुम्ही का पैसे परत देताय, आम्ही मागितलेच नाहीये. शेवटी त्या पैशाचा इतक्या कमी व्याजाचा हिशेब ठेवणं आम्हाला महाग पडायला लागलं. आणि आम्ही सगळ्यांचे सगळे पैसे देऊन ते खातं बंद केलं. लोक पैसे घ्यायलाच तयार नाहीत परत. ही एक पुण्याई असते, म्हणजे त्या काळातल्या आमच्या ज्या पूर्वजांनी मनापासून काम केलं त्याचा हा परिणाम. भरत नाट्य संशोधन मंडळ हे आता आधुनिक नाटक म्हणजे आत्ताचा नाट्य प्रकार आणि जुना नाट्य प्रकार हा सगळा समन्वय कसा साधता? म्हणजे भरत नवीन प्रकारची ही नाटकं करतंय का जी चालत काय आलेली आहे झालं तीच सांगतो करतंय? की मुळामध्ये कुठल्याही एका हौशी नाट्य संस्थेचं स्वतःचं थिएटर आहे पुण्यात, अशी त्या काळातली ती पहिली घटना होती. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली जो काही नाट्य चळवळी पुण्यामध्ये चालू होत्या त्या सगळ्या भरतकडे अट्रॅक्ट झाल्या, कारण फक्त नाटकासाठीच ते थिएटर होतं. बरोबर. तिथे दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी दिलं जात नव्हतं. आणि त्यामुळे शाळांच्या वगैरे ठिकाणी कसं असायचं की शाळेला सोय असेल तेव्हाच ते देतील, सवड असेल तेव्हाच देतील, बरोबर. तुमच्या सोयीनी नाही ते नाट्यगृह नाही तुम्हाला मिळणार. ते भरत मिळायला लागल्यानंतर आपोआपच ते सगळे तिथे आले. आणि नकळत भरतच्या लोकांना नाट्यगृह व्यवस्थित चालवणं, मेंटेन करणं हाच एक जॉब झाला मोठा.
हम्म. बरोबर. हा, म्हणजे हा एक मोठा जॉब होऊन बसला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही नाट्यगृह बांधलं, पण उद्या जर टॉयलेट स्वच्छ नसतील तर तो तुमचाच गळा धरायला येतो माणूस. बरोबर, ते मेंटेन काय ठेवलं तुम्हाला जातं. करता येत नाही का म्हणून. म्हणजे नाटक करण्यापेक्षा हळूहळू फोकस या बाजूला गेला, पण तेही भरतनी व्यवस्थित केलं. म्हणजे आजही भरतमध्ये जी स्वच्छता आहे किंवा कधीही तुम्हाला कुठला दुर्गंध येणार नाही, हे आजही आहे. अतिशय सगळ्या बाजूनी पर्कोलेशन अजून आजही थिएटर एसी उत्तम आहे. हो. म्हणजे व्यवस्थित आहे, कोणालाही कुठला त्रास होत नाही. पण हे होत गेल्यानंतर नाटकाचा भाग जो होता तो ट्रॅडिशनल जो आपण भाग म्हणतो, पारंपरिक नाटकं ही करत गेलो. भरतची एक भूमिका त्यातनं अशी तयार झाली नकळत, की व्यावसायिक नाटकं चालतायत, त्याचेच प्रयोग आम्ही करतोय. त्यामुळे त्या कंपन्यांना जर काही अडचण आली तर भरतमधले नट जायला लागले, की आता अडचण आहे. म्हणजे वसंतराव देशपांडे यांचं कट्यार चालू होतं पणशीकरांचं. तर ते चालू असताना भरतने राज्य नाट्यासाठी म्हणून बसवलेलं होतं. उत्तम झालं होतं, सगळी पहिली बक्षिसं आम्हाला त्यावेळी मिळालेली होती. त्यामुळे पणशीकरांच्या प्रयोगात एखादं पात्र नाहीये की पणशीकरांचा फोन यायचा, उमा पाठवा, झरीना पाठवा. आणि ह्याचा उपयोग हा व्यावसायिक लोकांना पण झाला, की त्यांची नाटकं चालू राहिली, त्यात खंड नाही पडला, त्या प्रयोग संख्येमध्ये कुठे उणेपणा नाही आला. बऱ्याचशी ओळख म्हणजे अशी फक्त राहत नाहीये की संगीत नाट्य निर्मितीच किंवा जे पारंपरिक नाटकं चालत आलेली आहेत तेवढीच नाट्य निर्मिती भरत करते. आत्ता काही नवीन लेखक सांगतो किंवा ना, नवीन त्याच करण्याचा. त्याच याच्याकडे येत होतो मी, की त्यामुळे ही पारंपरिक नाटकं आम्ही त्यासाठी करत राहिलो, की एक तर त्याचे प्रयोग होतात. हौशी प्रायोगिकचं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्यातनं गेलेले आहात, की एक प्रयोग करायचा तर किती करायचा असेल आटापिटा असतो. आटापेटा आहे. त्याचे खरंय. 10 प्रयोग कुठनं होणार. म्हणजे 6 महिने तालमी केल्यानंतर एक प्रयोग होणार आणि मग नंतर परत विसरून जायचं. तर साधारण 60 सालानंतर, म्हणजे राज्यनाट्य स्पर्धा सुरू झाल्यानंतर, संगीतची वेगळी, पूर्वी सगळंच मराठी नाटक एकत्र एकत्र होतं, होतं, बरोबर. संगीत गद्य सगळी स्पर्धा एकत्र होती. पण हे 60 नंतर जेव्हा सुरू झालं, संगीतची वेगळी, त्यानंतर मग भरतनी त्याच्यामध्ये रस घ्यायला सुरुवात केली. आणि 60 ते 90 सालापर्यंत बाबूराव विजापुरे आणि यशवंत वैद्य, यशवंत मुरलीधर, ज्या यमू वैद्य असं म्हणायचे, तर ह्या दोघांनी ती सांभाळली. 90ला वैद्य मला म्हणले की आता तू लक्ष घाल, कारण ते बाबूराव आधी गेले होते, वैद्य थकले होते. मग त्यानंतर मी लक्ष घालायला लागलो. ते आतापर्यंत 35 वर्ष मी बघतो आहे ते त्याच्यामध्ये. 35 पण वर्ष. ही जी तुम्ही जे म्हणलात की प्रायोगिक पण यायला पाहिजे, ही उणीव भरतला त्यावेळी बाबूरावांना जाणवली. आणि म्हणून बाबूरावांनी त्या काळामध्ये ड्रॉपर्स नावाची एक संस्था पुण्यामध्ये होती, जी प्युअर प्रायोगिक संस्था करणारी होती. आणि सगळे मोठे मोठे लोक होते त्याच्यामध्ये. म्हणजे अनंत कान्हो कुलकर्णी, नंतर आनंद लागू, ही सगळी म्हणजे मंडळी, बिंबा लागू, आनंद लागू, काही डॉक्टर मंडळी होती. आणि ह्या सगळ्यांचं पुन्हा जब्बार पटेल यांच्याशी असलेलं मैत्र, ह्या सगळ्यांमधनं ती ड्रॉपर्स या संस्थेला स्वतःची काही जागा किंवा हे नसल्याने, किंवा तालमीसाठी हॉल भाड्याने घ्यायचं तरी खिशातले घालायला लागत होते त्यावेळी, म्हणून ते भरतमध्ये मर्ज झाले. आणि मग भरतमधनं त्यांनी ऍक्टिव्हिटी सुरू केली. त्यावेळी काही प्रायोगिक नाटकं ही त्यावेळी आम्ही केली. पण पुढे कालांतराने ती सगळी मंडळी सिनियर झाली, ज्येष्ठ झाली, ड्रॉपर्सही पुढे काही वाढली नाही, किंवा त्याच्यातनं ते बी आमच्याकडे बीज तितकंसं वाढू शकलं नाही जास्त. पण आम्ही त्या चळवळीला सपोर्टचं काम मात्र आजही करतो आहोत. भरतनाट्य संशोधन मंडळ प्रशिक्षण वर्ग पण चालवतं. नाट्य प्रशिक्षण वर्ग चालवतो. तो कशा पद्धतीने चालतो आणि मुळातच नाटकाची निर्मिती करणं म्हणजे त्या प्रशिक्षण वर्गात इथपासनं शिकवलं जातं का की नाटक निवडायचं कसं इथपासनं तर ते व्यावसायिकरित्या किंवा यशस्वीरित्या रंगमंचावर चालवायचं कसं, काय नक्की पद्धत असते त्या सांगतो. प्रशिक्षण वर्गाची? नाट्य शिक्षण वर्गाला सुरुवात झाली त्यावेळचा वर्ग आणि आत्ताचा वर्ग, यात अर्थार्थी काही नातं राहिलं नाही. जे वस्तुस्थिती आहे ती सांगायला काहीच बिघडत नाही. त्यावेळी गुप्ते होते, किंवा त्यानंतर आमचे राजाभाऊ फडणीसांनी चालवलं, विमलाबाई साठेंनी काही वर्ष चालवलं.
त्यावेळची ताकद किंवा त्यावेळची पद्धत ही वेगळी होती. व्यावसायिकसाठी यावं या हेतूनेच ते केलेलं होतं. पण दुर्दैवाने कसं होत गेलं की पूर्वी पुण्यामध्ये असलेल्या व्यावसायिक रंगभूमीचा एक आवाका किंवा एक निर्मिती जी होत होती ही पुढे पुढे ॲज ऑन टुडे पुण्यात व्यावसायिक नाही म्हणलं तरी चालेल या पातळीपर्यंत खाली हो, आली हो. आणि सगळा फोकस मुंबईमध्ये शिफ्ट झाला. त्यामुळे इथे जे यायला लागले पुढे शिकायला ते हौशे गौशे नवशे यातलाच भाग होता आणि तो सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग आहे. म्हणजे त्यानंतर एकदा एक 10-12 वर्षापूर्वी मी आणि प्रवीण तरडे यांनी मिळून एक घेतलं होतं. दॅट वॉज द ग्रँड सक्सेस. म्हणजे तो ग्रँजर होता. 63 विद्यार्थी आले होते त्या ह्याला आणि प्रशिक्षण वगैरे. हो आणि त्यावेळी सगळी म्हणजे त्याच्यामध्ये एकीकडे माझ्या दृष्टीने मी बाकीचं व्यवस्थापन कसं असावं, नाटक कसं काय केलं पाहिजे ह्या गोष्टी किंवा आपल्या मूळ नाटकातला बेस काय असतो त्याबद्दल बोलायचो आणि प्रवीणचं आधुनिक नाटकाबद्दलचं आधुनिक ज्ञान, नाटक, त्याचं लिखाण, सगळं, दिग्दर्शन. त्याची वैचारिक झेप प्रवीणची, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. तो शेवटचा मोठा असा झाला. पण त्यानंतर आता गेल्या 1-2 वर्ष नाट्यवर्ग आम्ही घेतले नाहीत कारण तसं म्हणजे त्या ज्यांना रस आहे किंवा नाटक ही वस्तू शिकण्यात रस आहे अशी मुलं येणंही कमी झालं. पण यासाठी काय प्रयत्न करावे तो की तुम्ही मगाशी म्हणलात तसं की नाटक ह्या वस्तूची जाणीव लहानपणी झाली तर बरं, त्याची ताकद तुम्ही मगाशी बोलत होता हा ती ताकद यायला पाहिजे. म्हणजे तो मुद्दा तुमचा जास्त चांगला आहे. मला त्यावर यायचंच होतं की आज कॉन्व्हेंट्स असतील किंवा सीबीएसई पॅटर्नच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये लहान मुलांपासून अगदी 1ली-2रीच्या मुलांपासून त्यांना थिएटर हा सब्जेक्ट आहे. म्हणजे जसं म्युझिक किंवा स्विमिंग किंवा सिंगिंग, डान्स हे एक्स्ट्रा करिक्युलर्समध्ये आहे, तसा थिएटर हा सब्जेक्ट आहे ज्याला डेडिकेटेडली थिएटर टीचर अलॉट केलेले. शासनाने या बाबतीत आत्ताच्या शिक्षण पद्धतीत इतर शाळा ज्या आहेत त्यामध्ये म्हणजे मराठी माध्यमात मराठी माध्यमांमध्ये जिथे सीबीएसई किंवा ह्या मोठ्या शाळा नाही आहेत, ज्या आत्ता मराठी माध्यमातल्या शाळा आहेत, या शाळांमध्ये नाटकाबद्दलची आवड निर्माण करण्यासाठी म्हणून शासनाने काही स्टेप्स घ्याव्यात का किंवा त्याबद्दल भरत शासनाबरोबर काही कोलॅबरेशन करून करता येईल का? काय होतं सांगू का, म्हणजे करायला हरकत नाहीये. शासनाच्या कुठल्याही योजना कागदावर उत्तमच असतात, ए ग्रेडच असतात. अंमलबजावणीत मार खातो आपण. म्हणजे आता शासनाने कलेला प्रोत्साहन द्यायचं म्हणून काय सांगितलं की 10वीला तुम्हाला 1%, 2% काहीतरी वाढवून देऊ, तुम्ही जर अधिकृत शिक्षण संस्था बरोबर. असेल त्याचं सर्टिफिकेट आणलं तर ते वाढवून देऊ. 10वीला 2% मिळाले की बंद पडतं सगळं, पुढे जात नाही. म्हणजे प्रत्येक जण पालकांपासून सगळेजण त्याचा वापर माझ्या मुलाचे टक्के कसे वाढतील ह्याच्या पुरताच करतोय. आज खरी सजगता पालकांमध्ये आणायची गरज आहे. आज ती ती खूप महत्वाची गरज आहे की ह्या ज्या कला आहेत या जीवनाला आकार देणाऱ्या कला आहेत खरं बरोबर. सांगायचं तर. आणि त्यापासून तुम्ही वंचित ठेवताय. तुम्ही तात्पुरतं त्यांना देताय की काय 2 परीक्षा द्यायच्या ना गांधर्वाच्या, मग तुला 2% मिळणार आहेत ना, मग तेवढ्यासाठी जा. आणि ते 2% मिळाले की 90% पोरं तिथनं गायब होतात, ती पुढे शिकतच नाही. मी म्हणलं तसं की योजना चांगल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी समाजाकडनं, शासनाकडनं, सगळ्यांकडनं ती त्या पद्धतीने व्हायला हवी ना, प्रॉपर व्हायला हवी. नाटक शिकवायलाच पाहिजे. नाटक शिकवायची गरज नाही. नाटक लहान मूल जन्माला आल्यापासूनच करतो. खोटं खोटं रडणं हे त्याला कोणी शिकवलंय का? पण मला काय हवंय ते पदरात पाडून घेण्यासाठी लहान मूल बिनदिक्कत खोटं भोकाड पसरतं, जराही डोळ्यात थेंब नसतो आणि मिळालं की दुसऱ्या सेकंदाला हसायला लागतं. नाटक ही जन्मजात आहे. म्हणजे फक्त आम्ही जे नाटक करतो, आपण जे नाटक करतो ती त्या नाटकाची एक मॅग्निफाईड इमेज आहे. मॅग्निफाईड इमेज आहे. बरोबर. बाकी आपण काय करतो? आपण सगळे नाटक 24 तास करतो आहोतच. नाटकाचा अविभाज्य भाग प्रेक्षक. प्रेक्षकांमध्ये नाटकाचे प्रकार आणि ग्रामीण किंवा शहरी असे काही फरक जाणवतात का कधी?
फरक आणि हेतू हा लेखनापासून सुरू होतो. मी जसं म्हणलं की खाडीलकरांची सगळी नाटकं म्हणजे मानापमान नाटक पैसा श्रेष्ठ का शौर्य श्रेष्ठ याच्यावरती होतं. विद्याहरण नाटकात तर शेवटच्या 4 वाक्यात त्यांनी काय सांगायचं ते सांगून टाकलं. तो ब्रेन ड्रेन वरती नाटक लिहिलंय हो 13 साली. 1913 साली ब्रेन ड्रेन या विषयावरती विद्याहरण नाटक आहे. असं काय करताय? किती ऍडव्हान्स विचार असतो पत्रकाराचा हे लक्षात घ्या. ही ब्रेन ड्रेनवर नाटक आहे. त्यानंतर आलेलं नाटक आहे भले ते पाश्चिमात्य असेल संशय कल्लोळ, पण त्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप आहे. बरोबर. आत्र्यांच्या नाटकात 35 सालच्या लिव्ह इन रिलेशनशिप आहे. ही सगळी नाटकं ही पुढे पाहणारी होती आणि त्या त्या काळामध्ये त्या समाजाला एक पाऊल पुढचा किंवा थोडा पुढचा विचार करायला भाग पाडणारी अशी नाटकं असायची. पुढे पुढे कसं होत गेलं, स्वातंत्र्य मिळालं, एक उद्दिष्ट संपलं. त्यामुळे एक उद्दिष्ट संपल्यात नाटकाचे विषयच बदलले गेले. मग चित्रपट आला 31-32 साली काहीतरी चित्रपट बोलायला लागला. पुढे त्या त्या दशकामध्ये चित्रपट बोलायला लागल्यानंतर तो अँगल बदलला गेला आणि नाटकाची रचना भले ते संगीत नाटक असेल तर ती चित्रपटाप्रमाणे व्हायला लागली. आत्र्यांची सगळी नाटकं संगीत नाटकं आहेत हे लोकांना माहीतच नाही आज. मोरूची मावशी असू दे, ब्रह्मचारी असू दे, सगळ्या नाटकांमध्ये गाणी आहेत. गाणी आहेत. सगळ्या संगीत शब्द नाटकांमध्ये नाहीये गाणी म्हणजे पण आहेत गाणी. सगळ्या नाटकांमध्ये गाणी. ती खरं सगळी संगीत नाटक आहेत. त्यातली गाणी हळूहळू गेली आणि चित्रपटांनी जी गती आली, कालगती महत्वाची ना. चित्रपटांनी जी गती आली ती नाटकांना यायला लागली की नाटकांची असावी अशी अपेक्षा यायला लागली आणि आता पुन्हा तेच होत आहे. आता तुम्ही जी सिरियल बघताय ना, आत्ताची नाटकं जर तुम्ही पाहिलीत ना तर त्या सिरियलच कुठंतरी एक अनुकरण आहे. सिरियलच्या यशस्वीतेला डोळ्यासमोर ठेवून सगळ्या गोष्टी केल्या जातात. तिथे लाफ्टर शोला खूप काय ते TRP मिळतो वगैरे वगैरे, की आमच्याकडे तशी नाटकं यायला लागतात. गेल्या 15-20 वर्षात नाटकं खूप आली. यातल्या किती नाटकांची पुस्तकं छापली गेली आठवत आहे तुम्हाला? किती बरोबर. नाटकांची स्क्रिप्ट छापली गेली. साहित्य म्हणून यांचं योगदान काय आहे या नाटकांचं? या नाटकांनी करमणूक केली, या नाटकांनी सामाजिक विषय हाताळले, पण संहिता मूल्य म्हणून या नाटकांची हे काय? व्हाईस वर्सा एक प्रश्न विचारायचा आहे. आज व्यावसायिक नाटक म्हणून जर सगळ्यात मोठा मुद्दा आपण जर बघितला तर थिएटर अवेलेबिलिटी हा एक त्यातल्या त्यात खूप मोठा मुद्दा आहे, प्रॉब्लेमॅटिक. मला एक जस्ट विचारायचं आहे तुम्हाला की भरतकडे स्वतःचा रंगमंच आहे, स्वतःची निर्मिती संस्था आहे, कलावंत स्वतःचे आहेत, अनेक वर्ष भरत अनेक नाटकं करत आहे. मग एक व्यावसायिक मूल्य असलेली चांगली संहिता आजच्या काळाशी अनुरूप असलेली जी संगीत नसेलही, पण अशी संहिता घेऊन भरत नाट्यनिर्मिती करण्याच्या विचारात आहे का? कारण नाटक चालवण्यासाठी आपण जे म्हणतो, नाटक रन करण्यासाठीची काही जी महत्वाच्या गोष्टी आहेत, जाहिरात आणि रंगमंच अवेलेबिलिटी, थिएटर अवेलेबिलिटी, या भरतकडे मुबलक आहेत. ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणताय ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे, म्हणजे त्याला काहीही हे नाही. म्हणजे पूर्वी ज्याचा आवाज लांबपर्यंत जाईल तो नट अशी अवस्था होती, कारण माईक कुठेतरी 10-20 फुटावर एक माईक असायचा. आता प्रत्येकाच्या गळ्यात माईक आहे, म्हणजे आता तीही रिक्वायरमेंट नाही, ती जरुरी राहिलेली नाही. भरतकडेही हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यातला मुद्दा असा आहे की एखादी चांगली संहिता मिळाली तुम्हाला, आली तर ती संहिता लोकांपर्यंत पोचायला हवी असेल तर तुम्हाला ते व्यावसायिक पातळीवरच करावं लागतं. हौशी पातळीवर असं होतं ना की काही नाटकं ही एकांकिका स्वरूपात एकांकिका स्पर्धेमध्ये चांगली आली, पहिली आली, चांगली आहेत असं वाटलं आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये भर घालून किंवा तो विषय जास्त चांगला फुलवून त्याला व्यावसायिक मूल्य देऊन त्याची व्यावसायिक नाटकं झाली. सॉर्ट ऑफ संगीत देवबाभळी, आपण देवबाभळीचं आपण उदाहरण घेऊ शकतो. गाजला आणि राज्यनाट्य इव्हन ऑल द बेस्ट सुद्धा पहिल्यांदा एकांकिका म्हणूनच आलं होतं आणि नंतर ते फुलवलं गेलं. तर ही प्रक्रिया सतत चालूच असते, म्हणजे ती थांबत नाही. परंतु आता लेखकांनी सुद्धा की सलग 15-20 मिनिटं चालेल असा सीन लिहिणं शिकलं पाहिजे. आता सलग 15-20 मिनिटं चालेल असे सीनच लिहिले जात नाहीत. त्यामुळे जी नाटकं आहेत ती अशी छोटे छोटे आपण एपिसोड पाहतोय असं वाटतं, तुकड्या तुकड्या तुकड्यांमध्ये नाटक पाहिल्यासारखं वाटतं. हा एक भाग.
दुसरी गोष्ट, पूर्वीच्या काळी तुम्ही आठवा की नाटकाला फार क्वचित बॅकग्राऊंड म्युझिक असायचं. हम्म. आता चित्रपटासारखं जवळपास कंटिन्युअस बॅकग्राऊंड म्युझिक असतं मागे. मी मध्यंतरीच एका ठिकाणी बोलायला गेलो होतो, तिथे मी हे बोललो तर लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला की मी म्हटलं जो रस तुमच्या बोलण्यातनं निर्माण व्हायला पाहिजे तो होत नाही, म्हणून तो आर्टिफिशियली क्रिएट केला जातोय. म्युझिक कशासाठी आहे? त्या रसनिष्पत्तीसाठी आहे. म्हणजे तो भीषण असेल, भयावह असेल, तो तुमच्या अभिनयातनं किंवा बोलण्यातनं ती भीषणता, दाहकता जाणवतच नाहीये लोकांना. मग ते काहीतरी किंवा त्याला ते चालू अजून होतं. एक बूस्टर हा, मिळण्यासाठी बूस्टर दिले जात आहेत त्याला, असे डोस दिले जात आहेत. पूर्वीच्या काळी याची गरज नव्हती. त्यांचे आवाज सगळे सप्तक लागत होते, सगळे स्वर लागत होते. म्हणजे 12च नाही, 12 गुणिले 22 श्रुती एवढे स्वर गद्य नट लावत होते. आज आज हे सगळं हळूहळू हळू कुठेतरी नाहीसं होत चाललंय. म्हणजे त्या पद्धतीचं शिक्षण नाही, त्यामुळे जो येतोय तो स्वयंभू पद्धतीने येतोय. त्यातून आता जो मीडिया आहे त्याचा इतका मोठा रोल आहे की एखादा खरंच खरा चांगला कलाकार आहे की नाही याचा संबंध नाही, त्याला किती मीडिया किती उचलतो याच्यावर त्याचा मोठेपणा ठरतो. जर त्याला म्हटलं की हे रिकामं स्टेज दिलंय, हा एक दिवा दिलाय, हा तुझ्या गाड्यात एक माईक घालून देतो, समोर 500 प्रेक्षक बसवतो, ह्यांना तू तू जे काही केलंयस पूर्वी ते यांना 1 तास गुंगवून दाखव. किती जण उभे राहतील या गोष्टीला? किती जण तयार होतील? कारण आम्ही कंटिन्युअस या पांगुळ गाड्या सहितच चाललोय. मला म्युझिक पाहिजे, मला लाईट पाहिजे, मला चमत्कृती पाहिजे. हे हे अर्थात मी मागे म्हटलं तसे जसजशी आधुनिक काळाची डेव्हलपमेंट होत जाते तसं ते सगळं रंगभूमीवर येतं. सगळं रंगभूमीवर येतं. पूर्वीच्या काळी कुठे आर्किटेक्ट लोक नाटकाचे सेट डिझाईन करायचे, आता आर्किटेक्ट पण करायला लागले नाटकाचे सेट डिझाईन. कुठे 100-60 वर्षापूर्वी कुठले आर्किटेक्ट लोक येऊन नाटकाचे सेट नव्हते डिझाईन करत. आता तेही यायला लागलं. ही प्रत्येक आधुनिकता ही रंगभूमीवर पडताळून पाहिली जातेच, पण मुळात रंगभूमीचा जी जान आहे, आत्मा आहे, जे शब्द शब्द सामर्थ्य आणि ते सामर्थ्याने उच्चारणारा अभिनेता, हे असे खूप थोडे राहिलेत. म्हणून आजकाल व्यावसायिकला सुद्धा एखाद्याच नटाची नाटकं हाऊसफुल होत आहेत, एखाद दुसऱ्या. जास्त नटांची होतच नाहीये. एखाद दुसराच नट असा आहे की जो त्याच्या मॅनरिझमनी, जो त्याच्या पॉजनी सुद्धा 1000 लोकांना उसळवून टाकतोय, की त्याचा टाइम सेन्स प्रचंड उत्तम आहे. असे फार थोडे राहिलेले. आता पूर्वी जी स्पर्धा होती की मी दीनानाथांचं गाणं ऐकू का बालगंधर्वांचं ऐकू का केशवराव भोसलेंचं ऐकू का बापूराव पेंढारकरांचं ऐकू, कुणाचं ऐकू, कृष्णरावांचं ऐकू, कुणाचं ऐकू, प्रत्येक जण म्हणजे एका वेळी अनेक सूर्य तळपत होते आकाशात. आता सूर्य एखादाच राहून जातोय आजकाल. नामवंत नाहीयेत का, तर नामवंत अनंत आहेत, पण सक्षम किती आहेत, सामर्थ्यवान किती आहेत, आणि कुठल्याही मदतीशिवाय सामर्थ्यवान किती आहेत. तुम्ही सर्व टेक्नॉलॉजीज वापरून तुम्ही मोठे होणार असाल तर व्हा, तो तुमचा अधिकार आहे, काळाची गरजही आहे. पण प्रेक्षकांनी सुद्धा, आणि म्हणून बघा तुम्ही संगीत नाटक संपलं असं अनेकदा हाकाटी झाली, तरीही संगीत नाटकाचे प्रयोग होतात आणि त्यालाही प्रेक्षक येतात. हे कसं? आता 100 वर्षापूर्वीचा प्रेक्षक तर आज जिवंत नाही कोणी. 40शी उलटली की माणसाला जी मॅच्युरिटी येते ती मॅच्युरिटी त्याला तिथे घेऊन येते. ती मॅच्युरिटी त्या माणसाला तिथे घेऊन येते. तो म्हणतो अरे काय नुसतं मी तो विचार करतो की मी पाहिलं, आता 1000 रुपये तिकीट देऊन मी आतमध्ये गेलो, पाहिलं, पण यातलं घरी जाऊन काय सांगू? घरी काहीच सांगता येत नाही ना. त्यातला एक विनोद घरी जाऊन सांगता येतो, काहीच सांगता येत. संगीत नाटक, तुम्ही अनेक वर्ष संगीत नाटकातनं काम करताय, मला फार इंटरेस्ट वाटतो या गोष्टीत. आज जर आजचा एखादा विषय घेऊन संगीत नाटक करायचं म्हटलं, पौराणिक नाही, आजचा विषय घेऊन आजचे यंग गायक अभिनेते जे कोण असतील, की जे अभिनेते पण आहेत, अभिनेत्री पण आहे आणि गायक पण आहेत, यांना घेऊन आजच्या टाईप मधलं जर संगीत नाटक करायचं म्हटलं
तर तशा एखाद्या प्रयोगाला भरत प्रोत्साहन देईल. 1,00,000% प्रोत्साहन देऊ आम्ही, याची शंकाच नाही. याचं कारण मुळामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, संगीत नाटक पौराणिक विषयावर असतं, ही त्या काळातली गरज होती म्हणून पौराणिक म्हणूनच. विषय वापरले. बरोबर. कारण आम्ही ब्रिटिशांविरुद्ध थेट बोलू शकत नव्हतो. म्हणजे ब्रिटिश कपडे घातलेला ब्रिटिशच माणूस आणून त्याला गोळी घातली आहे असं आम्ही दाखवू शकत नव्हतो, म्हणून आम्ही रूपकं वापरत होतो. विद्यारणमध्ये रूपक वापरलंय ते कचदेवयानीचं रूपक वापरलं. ही त्या काळातल्या हिस्ट्री रिपीट्स म्हणतात, त्या समांतर कथा घेऊन केलं म्हणून त्याला ते पौराणिक स्वरूप आलं. आणि दुसरी गोष्ट, त्यातलं गाणं खूप वजनदार आहे. गाणं खूप वजनदार आहे. म्हणजे संगीत नाटकाला क्लासिकलचा उत्तम अभ्यास असलेला नट लागतो. बरोबर. त्याला अनेक तालांची माहिती असावी लागते. कारण मुळात संगीत नाटक बांधलं गेलं किंवा उभं केलं गेलं त्यावेळी ते ह्या वेगवेगळ्या संगीत नाटकाच्या परंपरा अभ्यासून त्यातल्या तज्ज्ञांनी उभं केलंय. कुणीतरी माझ्यासारखा आला आणि त्यांनी उभं केलं असं नाहीये. तज्ज्ञांनी उभं केलंय. म्हणजे उत्तम शास्त्रीय चिजा ख्यालासारख्या असलेल्या भास्कर बुवा बखलेंनी स्वयंवरात आणल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना शास्त्रीय संगीत नाटक कळायला लागलं. शास्त्रीय संगीत नाटकातलं हे कळायला लागलं, त्यानंतर कळायला लागलं. त्याच्या आधी आपण उपशास्त्रीय वापरलं होतं, कोठीवरचं गाणं वापरलं होतं, त्याच्या आधी देवळातलं वापरलं होतं, त्याच्या आधी तमाशातलं वापरलं होतं. बरोबर. शाकुंतलमध्ये कीर्तनी बाज आहे, सौभद्रमध्ये तमाशातला बाज आहे. ह्या सगळ्या परंपरा सक्षमतेने आपण वापरलेल्या आहेत. आता करायचं झालं तर त्यानंतरची आताची जी कुठली परंपरा असेल आपली आलेली, म्हणजे त्यात कुठे ती थोडा आधुनिक वापरली पाहिजे. वाद्यांचाही वापर असेल. आधुनिक वाद्यांचा वापर पूर्वीच झाला आहे, असं काय करता? नाही, आधुनिक म्हणजे आत्ताचा जो प्रकार आहे, संगीतातला आत्ताचा जो प्रकार आहे त्याचाही वापर त्यात तुम्हाला ही असू गंमत शकतो. माहिती आहे ना, की पहिलं जे संगीत नाटक होतं ते तंबोऱ्यांच्या मध्ये बसून होत होतं. बरोबर. त्यानंतर हार्मोनियम आली. हार्मोनियम भारतीय वाद्य नाही, नाही. ते युरोपियन वाद्य आहे. हार्मोनियम नंतर ऑर्गन आला, सारंगीच्या जागी व्हायोलिन आलं. व्हायोलिन आलं. आपण घेतलंय ना, आपण काळानुसार संगीत नाटकांनी ते स्वीकारलंय. पण ते त्या पर्सनॅलिटीमध्ये न वाचता आमच्या भाषेत बोलायला लागलं, हे महत्वाचं आहे. आजही उद्या सॅक्सोफोन किंवा ट्रम्पेट जर आमच्या भाषेत बोलणार असेल तर ते वेलकम आहे, ते ऍक्सेप्टेड आहे, ते वेलकम आहे. असं अजिबात नाहीये की आधुनिकतेचं वावडं आहे वगैरे, असं काहीही नाही. संगीत नाटक कशातही होऊ शकतं, कशातही होऊ शकतं. बाहेरची वाद्य आपल्याकडे आली, नाटक आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी काय करावं? मराठी नाटक जायला हवं आंतरराष्ट्रीय मराठी स्तरावर, नाटकच. आणि ते आपल्या या गुणांसहित जायला हवं. आजकाल काय होतं तुम्हाला सांगतो, की आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दोन प्रकार. एक म्हणजे परदेशामध्ये तिथल्या मराठी लोकांनी ते उचलून त्याची वाहवा करणं, हा एक भाग झाला. आणि दुसरं, आंतरराष्ट्रीय स्तरांवरती जे अभ्यासक मंडळी नाटक म्हणून नाटक या वस्तूकडे बघतात, त्याच्यामध्ये जाणं झालं. ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. जिथे आता व्यावसायिक नाटकं जातात, आता मी सांगायला अतिशय वाईट वाटतं मला, की मी भरतच्या वतीने अनेकांना ईमेल केलेले आहेत, महाराष्ट्र मंडळ बाहेर जी आहेत, की आमच्याकडे उत्तम कलाकार आहेत, म्हणजे चांगले गाणारे, चांगले अभिनय असलेले असे कलाकार आहेत, आणि आमची उत्तम नाटकं, जुनी नाटकं आमची उत्तमरित्या बसलेली आहेत. आजही दूरदर्शनकडे आमचे रेकॉर्डिंग आहेत, महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. तर ही आम्ही तिकडे घेऊन येतो, अगदी काटछाट करून. तुम्हाला 2-2.5 तासात पाहिजे तर 2-2.5 तासात, पण त्यातलं आत्मा न हरवता, त्यातली ताकद न हरवता, कमी पात्रांमध्ये. काही पात्र तिथलीच आपण तयार करू, जी अगदी छोटी पात्र असतात ती तिथेच तयार करून घेता येतात. तर असं करून आपण करू. तर एकच प्रश्न विचारला गेला की तुमच्याकडे फेमस कोण आहे? मग फेमस म्हणजे सेलिब्रिटी कोण आहे? टीव्हीवर दिसणार, काही मंडळांनी असं विचारलं, टीव्हीवर दिसणारं कोण आहे? म्हटलं टीव्हीवर असेल तरच तो चांगला, अशी काही व्याख्या आहे का? ते म्हणले नाही तर लोक येत नाहीत आपली. अतिशय दारुण आहे ही परिस्थिती. मला तुम्हाला ना, मी सिनियर म्हणून हा प्रश्न विचारतोय खरं तर, यालाच धरून
हे आपणच प्रेक्षकांना लावलेली चटक आहे का प्रेक्षकांकडनं आलेली डिमांड आहे? नाही नाही, कारण हा मेजर प्रॉब्लेम आहे सर आता, की सेलिब्रिटी नसेल तर नाटक चालणार नाही, हे सगळीकडे म्हणजे त्याला चाललंय. व्यावसायिक मूल्यच नाही. मग संहिता किंवा इतर गोष्टींचं मूल्य काय आहे? आता जे तिकडे गेलेले आहेत लोक, ते अजून घरात मराठी बोलतात, ते पाहतील तरी. उद्या तिथेच जन्माला आलेली त्यांची मुलं काय बघणार आहेत आपलं नाटक? कशासाठी बघणार आहेत ते पाहणारच नाहीयेत ना. कारण ह्यावरती घरामध्ये चर्चा होत नाही, बोलणं होत नाही. आपण नाटक का हे केलं तर आपल्या घरामध्ये चर्चा व्हायची. चर्चा होते, आपल्याला ती आवड लावली म्हणून हा, आपण त्याची आपल्याला निवड आपल्या आई केली. वडिलांनी, आपल्या पूर्वजांनी चर्चा केली. नाटक पाहून आल्यानंतर बघितलंच ना नाटकात काय सांगितलंय. नाटक संदेश देत होतं. असं केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, अशी राष्ट्रभक्ती पाहिजे, असं देशप्रेम पाहिजे, अशी सामाजिक जाणीव पाहिजे, हे त्यातनं सांगितलं जात होतं. आता सगळी चाटची दुकानं, आता सगळी चाटची दुकानं, मिठाई खपायची कुठे? या नोटला शेवटचा प्रश्न विचारतो मी. पण नाटक चालवण्यासाठी आणि हे सगळं परत पूर्ववत व्यवस्थित होण्यासाठी कलाकार म्हणून, प्रेक्षक म्हणून आणि निर्माता म्हणून, निर्मिती संस्था म्हणून काय सांगाल सगळ्यांना, की काय नक्की केलं पाहिजे किंवा काय मी घडलं सांगू का, पाहिजे? ह्याला आपण प्रोत्साहन देऊ शकतो, पण आपली मर्यादा तिथे आहे. उद्या मी जर एक चांगलं प्रोडक्शन काढलं आणि महाराष्ट्र शासनाने म्हटलं की नाही नाही, तुम्हाला आम्ही फंड्स देतो, तुम्ही गावोगाव जाऊन याचे प्रयोग करा या नाटकाचे, गावोगाव. त्यासाठी प्रेक्षक कुठनं आणायचं हे शासन नाही सांगणार, हे नटही नाही सांगणार. हे स्थानिक पातळीवरती, गाव पातळीवरती करायला लागतं. आज गावातल्या पातळीवर, पूर्वी तुम्हाला सांगतो, गणेशोत्सवात पुण्यातना 10-20 संघ हे 10-10 दिवस बुक असायचे, वेगवेगळे साखर कारखाने अमक्या ठिकाणी तमक्या ठिकाणी. आता त्यांच्या अभिरुचीची पद्धतच बदललेली आहे. आता लावणी नृत्य किंवा अशासारखे कार्यक्रम त्यांना जास्त हवेसे वाटतात. नाटक जवळपास होत नाही. नाटक हा बौद्धिक विषय आहे आणि त्यासाठी आता कुणाची तयारी नाही. जसं खेड्यातलं घर आता खेड्यातलं राहिलं नाही, खेड्यातली घरं शहरातली घरं यात काहीच फरक राहिला नाही आता, तसं ते सगळ्या कलांच्या बाबतीत झालंय आणि ही अपरिहार्यता आहे. हे जेव्हा सगळ्याचा अतिरेक होईल आणि परत केव्हा तरी अशी जाणीव होईल सगळ्या समाजाला की अरे आपण चुकतोय, आपण परत काहीतरी वेगळं केलं पाहिजे, त्यावेळी पुन्हा पुनरुत्थान होईल. शेवटी हे सायकलिक आहे सगळ्या गोष्टी. कधीतरी नाटक खूप वर होतं, कधीतरी ते खाली जाईल, कधीतरी पुन्हा वर येईल. आपल्या कारकिर्दीत येईल किंवा नाही हे माहीत नाही, त्याला किती काळ लागेल हेही माहीत नाही. पण कधी ना कधी लोकांना हा विचार करावा लागेल की तुम्ही नेमकं नेता काय. संगीत नाटकाच्या बाबतीत मी एवढं निश्चित सांगेन की संगीत नाटकांनी कधीही दुष्प्रवृत्तींचं हे केलं नाही, म्हणजे त्यातलं भलाई केली नाही, दुष्प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलं नाही. आणि ती पण एक बाजू आहे, तर घाण बाजू का नाही बघायची, असं त्या रंगभूमीने म्हटलं नाही. नाही, आम्हाला चांगलंच बघायचंय, आम्हाला चांगलंच करायचंय. त्यामुळे आपण घरात कोणी आलं की दिवाणखाना दाखवतो त्याला. सँडल्स बघायला चला असं म्हणतो का त्याला आमचा? नाही म्हणत ना. दिवाणखाना दाखवतो, देवघर दाखवतो, स्वयंपाकघर दाखवतो. तर आपण काय दाखवायचं आणि आपण काय पाहायचं हे देखील एकदा समाजाने ठरवावं लागतं. शेवटी ही कला सामाजिक कला आहे. नाटक ही सामाजिक कला आहे. मी एकांतात नाटक करू शकत नाही, 100%. रिकाम्या थिएटर समोर मी नाटक करू शकत नाही. मला त्यातनं कुणाला तरी काहीतरी द्यायचं असतं आणि त्याच्याकडनं येणाऱ्या प्रतिसादावरती मी जगतो. तो नटाचा श्वास असतो. येणारा प्रतिसाद हा माझा श्वास आहे. हे जर लक्षात घेतलं तर तो येणारा प्रतिसादही चांगला असला पाहिजे, तोही शुद्ध असला पाहिजे. विकृतीला प्रतिसाद येत असेल तर तो शुद्ध प्रतिसाद नाही. चांगल्या गोष्टींना प्रतिसाद यायला पाहिजे आणि तो येतो. म्हणजे 2025 साली आता दिवाळीमध्ये आम्ही देवलांच्या 3 नाटकांचा संगीत नाट्य महोत्सव केला. उत्तम गर्दी होती, उत्तम गर्दी होती मला नाटकांना.
तो हे विचारायचा आहे जाता जाता. भरतच्या आता पुढे काय नवीन योजना आहेत किंवा भरत काय काय योजना खरं चालवतं सांगायचं तर नाटकांच्या प्रोत्साहनासाठी? प्रत्येक संस्थेनी प्रत्येक गोष्ट केली पाहिजे ही अपेक्षाच ठेवणं चुकीची असते. बरोबर. आम्ही जुनं सांभाळतोय हे आमचं काम आहे आणि दॅट इज मोर दॅन सफिशियंट. हे पुरेसं आहे माझ्या दृष्टीने. आज जर 20, 25, 22, 30 पर्यंतच्या वयाचे जर कलाकार मला मिळाले आणि ही जुनी संगीत नाटकं मी त्यांची बसवून घेऊ शकलो तर पुढची 30 वर्षाचं काम मी केलं असं मी म्हणेन. कारण ही माणसं 60ला येईपर्यंत नाटकात काम करणार आहेत. बरोबर. त्यामुळे पुढची 30-35 वर्षाचं काम मी करून गेलो एवढं मी म्हणू शकेन. आता मला अपेक्षा आहे की त्यासाठीची जी माणसं किंवा तरुण कलाकार पाहिजेत ते मला मिळायला हवेत. ते मी बसून प्रत्येकाने सगळ्यांनी एक वेगळं काहीतरी मॉडर्न थिएटर वगैरे असं सगळ्यांनीच करायची काही गरज नाहीये ना. जाताना 400 वर्ष शेक्सपियरचं थिएटर तसंच्या तसं ठेवलंय याचं कौतुक करायला तुम्ही जाता आणि इथे आपल्याच जुन्या नाटकांनी हे यांना जुनाट म्हणून येणं होता 150-200 वर्षापूर्वीच्या. ही कुठली मानसिकता आहे? ही कुठली मानसिकता आहे ही? अगदी टू बी फ्रँक ही ब्रिटिश एज्युकेशन मधनं आलेली मानसिकता आहे. बरोबर. तुमचं ते घाणेरडं आमचं ते छान, आमचं ते हे तिकडून आलेली मानसिकता आहे ही सगळी. आपणही ठणकून सांगितलं पाहिजे की आमचंही थिएटर आहे इतक्या वर्षांचं, आम्ही ते तसंच सांभाळतो आणि आमची नवीन मुलं करतायत त्याच्यामध्ये. मुळात सरांच्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात येते की आपण नवीन करत राहूयात पण जुनंही जपायला पाहिजे. तो बेस आहे आपला आणि बेस पक्का असल्याशिवाय आपण पुढे खूप चांगलं नवीन काही घडवू शकणार नाही आहोत. एक या तुमच्या विधानावर मला वाक्य सांगायचंय. सतीश आळेकरांनी फार छान मुद्दा मध्ये एकदा एका भाषणामध्ये बोलताना मांडला की ते म्हणले की आधुनिकता किंवा नवता म्हणजे काय तर परंपरेच्या झाडाला फुटलेलीच ती पालवी असते. Correct. परंपरेच्या झाडातनच ते निर्माण होतं. ही परंपरा आहे म्हणून तुमचं नवता आहे हे तुम्ही लक्षात घ्या. हे सतीश आळेकरांसारखा एक विद्वान माणूस ज्यावेळी सांगतो त्यावेळी तुम्हाला हे समजलं पाहिजे की परंपरेचं महत्व तिच्या जागी आहे. नवतेला कुणीही नाकारत नाही. त्यात चांगलं असेल तर तेच पुढे परंपरेचा भाग होऊन पुढे जातं आणि त्यातनं पुन्हा एक वेगळी नवता निर्माण होते. मला यावरनं हा पॉडकास्ट थांबवताना एक छान वाक्य सुचतंय की आत्ता आपण ज्याला जुनं म्हणतोय ना ते तेव्हा नवीन होतं. खरंय. त्याला तेव्हा प्रोत्साहन मिळालं. ते त्यांनी आपलंसं समजून केलं, जपलं इतके वर्ष, म्हणून ते आत्ता आपण जुनं म्हणू शकतोय. आत्ता जे आपण नवीन करतोय तेही कधीतरी जुनंच होणार आहे आणि कोणीतरी नवीन आणणार आहे. त्यामुळे आपण नवीन करत राहूयात पण परंपरा जपत करत राहूयात. नक्की. आणि आणि माझं जगभरातल्या मराठी माणसांना हे आवाहन आहे की तुम्ही चांगल्या कलाकारांना चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्या. भले ते प्रसिद्ध असोत नसोत, प्रसिद्ध तुमच्या समोर काम केलं की ते प्रसिद्धच होणार आहे. तुम्ही त्या दृष्टीने विचार करा आणि उत्तम कलाकारांना तुम्ही जगामध्ये आपली कला सादर करण्याची संधी द्या. एवढं मी त्यांना म्हणजे या निमित्ताने तुमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने सांगू शकतो. तुम्ही म्हणताय की ही आधुनिकता हे सगळं जे जुनं आहे हे आता शिकवणार कोण? कसं पोहोचणार हे नवीन लोकांपर्यंत, नवीन मुलांपर्यंत ज्यांना यायचंय त्यांच्यापर्यंत? चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे पूर्वापार विद्या ही गुरुमुखी आहे बघा. विद्या कला या गुरुमुखी आहेत. गुरुकुल पद्धतीने ती शिकवल्या जात होत्या आणि तसं आजही शिकवता येईल. म्हणजे जगभरात जिथे कोणी ह्यामध्ये इंटरेस्टेड असेल त्या माणसाला आजही शिकवता येईल. मी अनेक ठिकाणी शिकवायला जातो. म्हणजे मी गोव्यामध्ये जातो, बाहेर इतर राज्यांमध्ये जातो की जिथे मराठी माणूस आहे किंवा मराठी नाहीत पण ज्यांना नाटक शिकायचं आहे आणि आपल्या परंपरा काय आहे, त्याची तत्व काय आहेत. म्हणजे कालिदासाचा तो जो श्लोक आहे त्याची शेवटची जोड आपल्याला माहीत असते फक्त. बालगंधर्वाला लिहिले बघा, नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधाप्येकम समाराधन. पण पहिल्या 3 ओळी ह्या नाटक म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. हा फक्त परिणाम तुम्ही बघ, शेवटची ओळ ही परिणाम आहे पण पहिल्या 3 ओळी नाटक म्हणजे काय हे सांगणार आहे त्या माहीत नसतात. की देवानाम इदमा मनंती मुनया कांतम क्रतुम चाक्षुषम रुद्रेणे इदम उमा व्यतिकरे स्वांगे विभक्तम द्विधा त्रैगुण्योद्भव मात्र लोकचरितम नाना रसम दृश्यते
नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधा अपि एकम समाराधन. हे जे त्यांनी सांगितलेलं आहे किंवा वरती लिहिलेलं नशीम केळकरांनी सांगितलंय की प्रज्ञा विधृष्ट प्रतिभा मणिदीप प्रकाशितम संसारालेख्य भांडारम पश्य इदम रंगमंदिरम. हे जे सांगितलं हे काय, याची ताकद काय, हे सगळं शिकवावं लागतं, हे शिकावं लागतं. आणि जोपर्यंत सांगणारं कोणीतरी आहे आणि ऐकणारं कोणीतरी आहे तोपर्यंतच, म्हणजे ही कुणाच्या तरी माध्यमातनं व्यक्तीच्या किंवा माणसांच्या समूहाच्या माध्यमातूनच ही पुढे जाणारी आहे. तुमचा प्रश्न चांगला होता. हे कुणीतरी पुढच्या पिढीने जपून ठेवायला हवं आहे, आम्ही द्यायला तयार आहोत. एक्झॅक्टली ते आमच्या पिढीपर्यंत ते ऑथेंटिकली पोहोचलं तर आम्हीही जपून पुढे चालू होते. बरोबर, करूया आपण तसं, म्हणजे संधी मिळाली तर आपण तोही प्रयत्न करूया. थँक्यू सो मच सर. रवींद्र खरे सर, भरतनाट्य संशोधन मंडळ आणि अशा अनेक संस्था आपल्यासोबत आहेत. नाटक करत राहूयात, जगत राहूयात. रवींद्र खरे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात. स्वयंभू स्टुडिओज तर्फे भरतनाट्य संशोधन मंडळाला आणि नाटकाला खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. धन्यवाद तुमच्या संस्थेला आणि तुमच्या सगळ्या टोटल टीमला सुद्धा, आणि मराठी नाटक पाहणाऱ्या प्रत्येक रसिकाला सुद्धा. हे फार महत्वाचं आहे.